आज आपल्या सगळ्यांना मनापासून आनंद आहे की महापालिकेच्या जवळजवळ 154 कोटी रुपयाच्या कामाचा शुभारंभ या ठिकाणी होतोय। आणि मला वाटतं बापू आपण इथंच प्रेस घेतलेली होती आणि त्यावेळी स्वच्छ सोलापूर हा संकल्प आपण त्या ठिकाणी केला होता आणि त्या संकल्पाच्या पूर्तीसाठी आवश्यक असणारी सगळी साधनं आपण महापालिकेला निर्माण करून दिली पाहिजेत अशा पद्धतीची भूमिका त्यावेळी घेतली होती। आणि मला या ठिकाणी आपल्याला सांगायचं की स्वच्छतेसाठी आवश्यक असणारी सगळी साधनं आता आपण महापालिकेला उपलब्ध करून दिलेली आहेत। महापालिकेने काही स्वतः उपलब्ध केलेली आहेत आणि जे स्वच्छ आणि सुंदर सोलापूरचं स्वप्न आपण सोलापूरवासियांना दाखवलं होतं ते आपण पुढे घेऊन जाताना वेगानं बघतोय। खास करून पवार मॅडम आपल्याला मनापासून या ठिकाणी धन्यवाद देईन। जेव्हापासून आपण महापालिकेमध्ये कार्यरत झाला म्हणजे सचिनजी तर आहेतच पण त्यांच्यासोबत आपण जसं कार्यरत झाला तेव्हापासून सोलापूरच्या स्वच्छतेचं काम खूप वेगानं पुढे जाताना आपण बघतोय। शहरवासी पण बघतायत की आता खूप चांगलं काम या ठिकाणी आपण करताय। आज जवळजवळ एनकॅपच्या माध्यमातून 39 कोटी रुपयाचं 40 कोटीचं काम महानगरपालिकेला नागरी सेवा पुरवणं 672, नगरोत्थानचं 26 कोटी, लोकशाही अण्णाभाऊ साठेच्या सुधार योजनेतनं 21.39 कोटी, दलितेतर नागरी सुधारणा वस्ती सुधारणा 40.60 कोटी, जिल्हास्तरीय दलितेतर योजना घंटागाड्यांचे लोकार्पण 1.48 कोटी, मियावाकीचं माझी वसुंधराचं 30 लाख, मनपा स्वनिधीतून शौचालयाचे नूतनीकरण हा सगळ्यात मोठा विषय होता। आणि मला वाटतं तो मी स्वतः सगळ्याच ठिकाणी म्हणजे बऱ्याच महापालिकेच्या शौचालयांना भेट दिली आणि इथली परिस्थिती आपण बघितली की खूपच बिकट अशी परिस्थिती होती। तेव्हा जवळजवळ 10,58,00,000 रुपयाचं महापालिकेच्या शौचालयाच्या दुरुस्तीचं काम ते आता चालू आहे। काही ठिकाणी चालू आहे, काही ठिकाणी आपण नव्यानं चालू करतोय तो आहे। आणि स्वीपर मशीनचा एक विषय आपल्या दृष्टीने महत्त्वाचा होता की जे आपण शहरातले सगळे रस्ते आपण मॅन पॉवरनं आपण स्वच्छ करत होतो। आता एक मशीन आपण या ठिकाणी महापालिकेने घेतलं की अख्ख्या शहराचे रस्ते आता त्या मशीननं स्वच्छ होतील। आणि आपण त्याचवेळी आपण सगळ्यांनी निर्णय घेतला होता की रस्ते झाडणारा जो स्टाफ आहे तो जर आपला फ्री झाला तर तो आज शहरातल्या अंतर्गत भागामध्ये तो काम करेल आणि तोही भाग आपल्याला स्वच्छ करता येईल। त्या अनुषंगाने आपण ते मशीन खरेदी केलं आणि त्या मशीन खरेदी करत असताना एक आपल्या गोष्ट लक्षात येते की सुरुवातीला वाटलं की मशीनचा खर्च कसं होणार या सगळ्या गोष्टी आपण चिंतेत होतो, परंतु मला सांगताना आनंद होतो की महापालिकेच्या मशीनमुळे महापालिकेचं महिन्याला 8 लाख रुपये वाचणारच आहेत। अधिकचा खर्च काम तर खूप होईल, कर्मचारी फ्री होतील आणि ते वेगळ्या कामात लागतील तो तर वेगळा विषय आहे, पण 8 लाख रुपये अतिरिक्त या महापालिकेचे वाचतील अशा पद्धतीचं काम आता या निमित्तानं होतं आहे। आणि तेही काम आपण आता वेगानं आजपासूनच चालू त्या निमित्तानं होईल। असे अनेक कामं या महापालिकेची आज या ठिकाणी शुभारंभ त्या कामाचा होतो आहे। आमच्या शहरचे तिन्ही आमदार असतील या सातत्याने या शहराच्या विकासाच्या संदर्भातली भूमिका घेऊन आपापल्या पद्धतीने काम करत असतात, कधी सांघिक काम करत असतात। आणि खास करून आपल्या सगळ्यांना माहिती आहे की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं खूप मोठं प्रेम या सोलापूर शहरावर आहे। आजपर्यंत सोलापूर शहरानं काही मागितलं आहे आणि शासनानं खास करून देवेंद्रजींनी ते दिलं नाही। अगदी पत्रकार बंधूंच्यापासून शहरातल्या नागरिकांच्यापासून झोपडपट्टीवासियांच्यापासून अगदी सगळ्यांच्यासाठी जे जे काय मागितलं असेल ते सगळं देण्याचं काम आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी केलं आहे। आणि मला आठवतं की मी पहिल्या दिवशी जेव्हा पालकमंत्री म्हणून आपल्याकडे आलो होतो तेव्हा सगळेजण माझ्याकडे बूम घेऊन आपण आला होता आणि आपण मला जो प्रश्न विचारला होता मला वाटतं तो प्रत्येक प्रश्न आता मार्गी लागलेला आहे। उड्डाणपूल सोडलं तर त्यातला प्रत्येक प्रश्न ते सुद्धा मार्गी लागले, आता त्याची अडचण नाही आपल्याला, परंतु जो प्रश्न आपण विचारला होता सोलापूर शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून तो प्रत्येक प्रश्न आता मार्गी लागलेला आहे याचे आपण सगळेजण साक्षीदार आहोत। त्यामुळं या ठिकाणी मी आपल्याला एवढंच सांगेन सोलापूर शहराचा विकास भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून आमचे तिन्ही आमदारांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी होताना आपण सगळेजण पाहतोय।
खास करून सगळ्यात मोठा आपला जो प्रश्न होता विमानतळाचा, जो आपल्या शहराच्या अस्मितेचा विषय होता. आणि सोलापूरला विमानसेवा चालू झाली पाहिजे आणि त्यासाठी आपण सगळ्यांनी, शहरातल्या नागरिकांनी, आमच्या लोकप्रतिनिधींनी, आपण पत्रकार बांधवांनी सगळ्यांनी सामूहिक प्रयत्न केले आणि त्याचा परिणाम आपण सगळ्यांनी बघितला की सोलापूरची विमानसेवा चालू झाली. सुरुवातीला गोव्याला चालू झाली तेव्हा अनेकांनी त्याच्यावर प्रश्नचिन्ह निर्माण केलं की गोव्याला कोण जाणार आहे. परंतु आपल्याला माहिती आहे गोव्याची विमानसेवासुद्धा फुल प्रतिसाद गोव्याच्या विमानसेवेला. त्यानंतर म्हणते की मुंबईची सेवा चालू होणारच नाही, मी गॅरंटीनं सांगतो, असं एक लोकांनी गॅरंटी दिली. तिरुपतीची विमानसेवा चालू होईल. त्यामुळे सगळ्यात मोठा जो प्रश्न शहरवासियांचा जो होता विमानसेवेचा, तो प्रश्न मार्गी लागताना आपण पाहतोय. दुसरा विषय होता आपला शहराच्या पाणी पुरवठ्याचा विषय होता, समांतर पाईपलाईनचा विषय होता. समांतर पाईपलाईनचं काम पूर्ण झालं. त्यानंतर आपण पाकणीच्या जागेचा प्रश्न होता, तिथल्या वॉटर ट्रीटमेंट प्लॅनचा विषय होता, तोही आता मार्गी लागला आहे. त्याचंही काम तातडीनं चालू होईल. पण आपण बघितलं की जेव्हा मी पहिल्या दिवशी आलो, दुसऱ्या तिसऱ्या दिवशीच महानगरपालिकेच्या सोबत चर्चा केली, तेव्हा मी तत्कालीन आयुक्तांच्या सोबत चर्चा करत असताना मी त्यांना विचारलं होतं की जर समांतर पाईपलाईन झाली तर शहराच्या पाणी पुरवठ्यामध्ये किती बदल होईल. तेव्हा थोडंसं आपण बघितलं की त्यावेळी काही बदल होणार नाही अशी परिस्थिती आयुक्तांनी मला सांगितली, कारण पाकणीचं काम झालं पाहिजे. आणि त्यासोबत आणखीन काय अडचणी आहेत की शहराला आपण रोज पाणी देऊ शकतो, याच्यासाठी काय करायला लागेल याच्यावर चर्चा झाली. तेव्हा शहरातली अंतर्गत पाणी पुरवठा व्यवस्था आहे ती खूप 40-50 वर्षापूर्वीची आहे आणि ती सगळी व्यवस्था नव्यानं करण्याची आवश्यकता आहे. बदलत्या परिस्थितीमध्ये गरजा खूप वाढल्या पाण्याच्या, शहराचा विस्तार झाला आणि त्यामध्ये शहरामध्ये पाण्याची खूप मोठी आवश्यकता या ठिकाणी भासते. तेव्हा सगळ्या आमदार मोदयांनी आणि आम्ही सगळ्यांनी चर्चा केली आणि तेव्हा खऱ्या अर्थाने शहराची इंटरनल पाण्याची व्यवस्था पण नव्यानं केली पाहिजे हा विषय पुढे आला. तेव्हा आम्ही माननीय मुख्यमंत्री मोदयांच्याकडं बैठक घेतली. खास करून बापू असतील, देवेंद्रजी असतील किंवा विजय मालक असतील, आम्ही सगळ्यांनी देवेंद्रजींच्या पाठी लागून आम्ही एक बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये तातडीनं आदरणीय मुख्यमंत्री मोदयांनी या योजनेला मान्यता दिली. परंतु शेवटी खूप मोठी अमाऊंट याला लागत होती, त्यामुळे अनेक अडचणी होत्या. त्या सगळ्या अडचणी सोडवत वर्ल्ड बँकेचा मान्यता, त्यानंतर लागणाऱ्या पैशाची व्यवस्था, 200 कोटी रुपयाचे बॉन्ड काढण्यासाठी आम्ही आता प्रस्ताव दिलेला आहे, ते बॉन्ड काढण्याची प्रक्रिया, या प्रक्रिया आम्ही एवढ्या तातडीने केल्या. खास करून आपण बघितलं असेल की प्रशासनाचं म्हणणं होतं, या विभागाचे सचिव, या विभागाचे किंवा वर्ल्ड बँकेचे अधिकारी आणि आमचे आयुक्त महोदय यांचं म्हणणं होतं किमान 3 ते 4 महिने अजून टेंडर काढायला लागेल, हे सगळ्या मान्यता यायला लागतील. Sonal Panchal Style Mantra Salon and Academy. The best salon training will lead you to the best career. Skin makeup and prosthetic SIDASCO holder trainer. Learn from expert trainers. Professional basic course, professional advanced course. Hair trichology, hair chemical treatments, advanced haircuts, styles. Makeup artistry, personal makeup, certificate and diploma courses. 100% practical and theoretical training. Style Mantra Salon and Academy. 101 Benua Vista, 7 Rasta Station Road, Solapur. Contact 744-788-8222 and 6399-888222. मुख्यमंत्री मोदयांच्या सोबत मी होतो आणि मी साहेबांना सांगितलं की साहेब, महानगरपालिका चालूची निवडणूक लागायच्या आत तुम्ही आमची ही योजना मंजूर करून आम्हाला टेंडर काढण्याची परमिशन दिली पाहिजे, अशा पद्धतीची विनंती केली. त्या दिवशीच माननीय मुख्यमंत्री मोदयांनी आम्हा सगळ्याच लोकप्रतिनिधींना शब्द दिला होता की काही झालं तरी या योजनेचं टेंडर निवडणूक लागण्याच्या अगोदर आपण करू, याची मान्यता आपण निवडणूक लागण्याच्या अगोदर देऊ. मला माननीय मुख्यमंत्री मोदयांचे मनापासून आभार या ठिकाणी मानायचे की वर्ल्ड बँकेच्या अधिकाऱ्यांना, सचिव असतील, मुख्य सचिव असतील, सगळ्या कमिट्या असतील, या सगळ्यांना त्यांनी सूचना दिल्या की कसल्याही परिस्थितीत टेंडर निघालं पाहिजे. म्हणजे टेंडर करायला 6 महिने लागले असतील ते टेंडर अधिवेशन झालेल्या दिवसापासून प्रक्रिया चालू झाल्या आणि 7 दिवसात आपण ही सगळी प्रक्रिया कंप्लीट केली. 7व्या दिवशी सगळ्या परवानग्या, सगळ्या मान्यता, निधीची व्यवस्था करून आपल्याला 892 कोटी रुपयाचं टेंडर
काढण्याची परवानगी TS दिलं आणि आज ते टेंडर निघालेलं आहे आणि शहराच्या पाणी पुरवठ्याचा सगळ्यात मोठा विषय होता तो आता मार्गी लागेल आणि ही व्यवस्था उभी राहील हा सगळ्यात महत्त्वाचा विषय या निमित्तानं होता. आणि बापूने आता सांगितलं की IT पार्कचा विषय होता. आपण बघितलं की CM साहेबांच्याकडं IT पार्क सोलापूरला झालं पाहिजे कारण मोठ्या संख्येनं इथला युवक शिकलेला उच्च शिक्षित युवक विस्थापित होतोय. तो पुण्या मुंबईला नोकरीच्या निमित्तानं जातोय. शहराची लोकसंख्या कमी होते का अशी भीती निर्माण झाली होती. अशा परिस्थितीमध्ये विडी कामगार बेरोजगार होताना बघतोय, हातमाग कामगार बेरोजगार होताना बघतोय. अशा परिस्थितीमध्ये इथं इंडस्ट्री आली पाहिजे आणि खास करून IT इंडस्ट्री आली पाहिजे ही भूमिका गावातल्या आमच्या सगळ्याच लोकप्रतिनिधींची शहरातल्या होती. आणि त्यांच्या मागणीनुसार माननीय मुख्यमंत्री मोदयांनी शब्द दिला होता की सोलापूरमध्ये IT पार्क होईल. आता ते IT पार्कची जमीन बघितली, IT पार्कचा प्रस्ताव गेला, IT पार्कला मान्यता आली. आता ही सगळी प्रक्रिया आपण बघतोय झाली आणि सोलापूरमध्ये IT पार्क होण्याचे सगळे मार्ग आता रिकामे झालेले आहेत. त्यामुळे IT पार्क आता शहरामध्ये या ठिकाणी होतोय. त्यासोबत आपण बघितलं की शहराचे खूप छोटे मोठे प्रश्न आहेत. या प्रश्नासोबत खास करून MIDC परिसरातल्या रस्त्याचा विषय हा शहरातला खूप महत्त्वाचा विषय होता आणि खास करून देवेंद्र कोटेजींना मी मनापासून त्यांचं कौतुक करेन की सातत्याने या शहरातल्या त्या भागातल्या रस्त्याची दयनीय अवस्था होती. त्या रस्त्यासाठी 55 कोटी रुपयेचा निधी म्हणजे त्यात DPDCचा काय शेअर, महापालिकेचा काय शेअर आणि 75% पैसे शासनाने द्यावेत अशा पद्धतीचा विषय त्यांनी मांडला होता. त्यालाही आता मान्यता मिळालेली आहे. त्यामुळे 55 कोटी रुपयाचे रस्ते MIDCच्या परिसरातले होतील. तो एक विषय महत्त्वाचा होता. आणि त्यासोबत खूप छोटे मोठे विषय आहेत. आता मी त्या सगळ्या विषयावर बोलणार नाही, परंतु शहराच्या विकासाच्या दृष्टीनं ज्या गोष्टी आवश्यक होत्या त्या सगळ्या गोष्टी या निमित्तानं करताना शासन आणि आमचे सगळे लोकप्रतिनिधी त्या दृष्टीने प्रयत्न करताना आपण बघतोय. झोपडपट्टीमुक्त शहर झालं पाहिजे याच्यासाठी नगरोत्थानची योजना बऱ्याच म्हणजे मला वाटतं सोलापूर एवढी यशस्वी कुठे झाली नाही. आणि आता राहिलेल्या लोकांना सुद्धा घर देण्याची भूमिका या सगळ्या भारतीय जनता पक्षाच्या आमच्या सगळ्या सहकार्याच्या माध्यमातून होताना आपण सगळेजण पाहतोय. या सगळ्या योजना इथं या शहरात त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे अशा पद्धतीचा संकल्प आम्ही केला आणि त्यामध्ये आम्ही कुठेही मागं नाही. खास करून वर्ल्ड बँकेकडून बापू आणखीन आपल्याला पैसे येतात. शहरातल्या कचऱ्याच्या निर्मूलनाचा जो एक प्रोजेक्ट आणि पाणी रिसायकलिंगचा एक मोठा प्रोजेक्ट या शहरामध्ये करण्यासाठी जवळजवळ 700 कोटी रुपये वर्ल्ड बँकेकडून येत आहेत. त्याचा प्रस्ताव वर्ल्ड बँकेला गेला. मान्यता अंतिम टप्प्यात आहे. येणाऱ्या 10, 15, 20, 25 दिवसाच्या कालखंडामध्ये त्यालाही मान्यता मिळेल आणि शहरातल्या पाण्याचा रिसायकलिंग जो किमान शहरातलं 70% पाणी रिसायकल झालं पाहिजे हा जो संकल्प आदरणीय मोदीजींनी केलेला आहे त्या अनुषंगानं तोही प्रोजेक्ट या शहरामध्ये चालू होईल अशा पद्धतीचं काम. आणि शहरातले रस्ते असतील, शहरातल्या स्वच्छतेचं तर मी मनापासून कौतुक आता करेन. मी करत नव्हतो, तुम्हाला माहिती आहे की स्वच्छतेच्या बाबतीत मी खूपच तक्रारी होत्या आणि त्या सगळ्या आता जवळजवळ आता आपण स्वच्छतेचं काम एवढंच चांगलं महापालिका करते. आता बरेच प्रश्न सुटतात. मी 100% सुटलं म्हणणार नाही, परंतु त्या दिशेनं आपण चाललो आहे. ते प्रश्न सुटताना आपण बघतोय. म्हणून मी या ठिकाणी एवढंच सांगेन की सोलापूरच्या जनतेला आमच्या तिन्ही आमदारांनी आणि भारतीय जनता पक्षानं दिलेलं प्रत्येक आश्वासन जवळजवळ आता आम्ही पूर्ण केलेलं आहे. शहरातल्या जनतेनं जे आशीर्वाद दिले त्या आशीर्वादातनं उतराई होत असताना भारतीय जनता पक्ष ताकदीनं काम करताना आपण सगळेजण पाहतोय. येणारी आता निवडणूक शहराची महानगरपालिकेची या निमित्तानं होईल तेव्हा मला खात्री आहे की शहरातली जनता भारतीय जनता पक्षाच्या पाठीशी राहील आणि भरभरून मी म्हणजे झोळी भरून आशीर्वाद या भारतीय जनता पक्षाच्या सगळ्या आमच्या नगरसेवकांना देतील. बापूने आत्ताच सांगितलं की काम कधी चांगलं होतं, लोकांच्या भावना किंवा आपण भारतीय जनता पक्षाबद्दलचा विश्वास लोकांना कधी निर्माण होतो की एका प्रभागामध्ये किमान 10 इच्छुक आमच्याकडे आहेत, 11, 12 इच्छुक आहेत आणि एवढ्या इच्छुकांची संख्या कधी होते की त्यांना खात्री आहे की आपण भारतीय जनता पक्षासोबत गेलो किंवा भारतीय जनता पक्षाचा उमेदवार असलो तर 100% आपण निवडून येऊ. या शहरातल्या सगळ्यांची इच्छा झालेली आहे. सगळ्यांचीच इच्छा झालेली आहे. आपलं
1200 अर्ज आलेले आहेत आता. म्हणजे मी आम्ही तिघांनी बसायचं ठरवलंय. आता 1200 जणांच्या मुलाखती घ्यायच्या कशा आणि पुढे जायचं कसं हे ठरवण्यासाठी आमची आता बैठक बापूंना मी मगाशीच फोन केला सकाळी की एकदा बसायला लागेल. शेवटी जे इच्छुक आपले आहेत त्यांचं मत ऐकून घ्यायला लागेल, त्यांना विश्वास द्यायला लागेल. शेवटी तिकीट आपण 102च देऊ शकतो, तेव्हा त्यांना विश्वास आपल्याला द्यायला लागेल. आणि त्या अनुषंगानं भारतीय जनता पक्षानं हा विश्वास मिळवलेला आहे. एका बाजूला आमच्याकडे 1200 इच्छुक आहेत आणि दुसऱ्या बाजूला असा एकही पक्ष नाही की ज्याकडे 102 इच्छुक आहेत. जबाबदारीने सांगतो मी, असा एकही इच्छुक नाही की 102. आणि त्यांच्या जरी 102 लोकांनी अर्ज केला तरी सुद्धा त्यांची आत्मा सांगतो की भारतीय जनता पक्षाचं मिळालं तर बरं होईल, अशी परिस्थिती आहे. तेव्हा परिस्थिती तुम्ही बघता की कशी गंभीर परिस्थिती समोरच्या पक्षाची आहे. पण आम्ही सगळेजण एक दिलानं एक मुखानं भारतीय जनता पक्षाचे 102 उमेदवार पण आम्ही निवडू आणि उमेदवार निवडून एक दिलानं एक ताकदीनं भारतीय जनता पक्षाचा झेंडा या महानगरपालिकेवर आम्ही सगळे मिळून फडकवू. आणि तो फक्त झेंडा फडकवणार नाही, या सोलापूरच्या इतिहासात पूर्ण बहुमत भारतीय जनता पक्षाच्या कमळ चिन्हावर आम्ही मिळवू. आणि आमचं टार्गेट आहे अबकी बार 75 पार. हा संकल्प आम्ही मिळून आम्ही सगळे लोकप्रतिनिधी म्हणून करतोय. आणि संकल्प शेवटी एक आहे की संकल्प आपण करत असतो त्या पूर्तीच्या दृष्टीने प्रयत्न करत असतो. शेवटी जनता आशीर्वाद देणार आहे, तो किती आशीर्वाद देईल तो शेवटी जनतेचा विषय. पण आमचा संकल्प आम्ही या निमित्तानं केलेला आहे. आणि अनेकदा तुमचा पुढचा प्रश्न आहे की तुम्ही महायुती म्हणून लढणार का, ह्याही प्रश्नाचं उत्तर तुम्हाला आत्ताच देऊन टाकतो. हा सगळा अधिकार आमचे तिन्ही लोकप्रतिनिधी लोकल आहेत आणि आमच्या जिल्हाध्यक्ष म्हणून आहेत, यांना आम्ही दिलेला आहे. हे तिघं बसतील आणि हा जो निर्णय घेतील शहराच्या दृष्टीनं, पालकमंत्र्याच्या नेतृत्वाखाली निवडणूक होणार नाही. ही निवडणूक शहराच्या तिन्ही आमदाराच्या आणि आमच्या शहराध्यक्षाच्या नेतृत्वाखालीच होणार आहे, हे मी जबाबदारीने आपल्याला सांगतो. त्यामुळं ते लोकप्रतिनिधी तिन्ही आहेत, तिन्ही आणि आमच्या शहराध्यक्ष आहेत. हा जो निर्णय घेतील, मग युतीचा घेतील, एकला चलोचा घेतील, जो निर्णय घेतील त्या निर्णयासोबत राज्याची भारतीय जनता पक्षाची पार्टी सोबत राहील. हा या निमित्तानं मी आपल्या सगळ्यांना शब्द देतो. आपण सगळे मिळून या भारतीय जनता पक्षाच्या या ठिकाणी या शहरातल्या नेतृत्वामध्ये क्षमता आहे शहराचं नेतृत्व करण्याची. तिन्ही आमदार आज भारतीय जनता पक्षाचे आहेत, या शहराचा विकास करण्याची क्षमता आहे. त्यामुळं या ठिकाणी बाहेरच्या नेतृत्वाची अजिबात आवश्यकता नाही. ठीक आहे, मी पालकमंत्री म्हणून पक्षाचा प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी येणं माझी जबाबदारी आहे. इथल्या भारतीय जनता पक्षासोबत उभं राहणं ही माझी जबाबदारी आहे, ती 100% पार पाडणार. त्याच्यामध्ये कुठली शंका कुशंका घ्यायचं कारण नाही. आम्ही ठामपणे या शहराच्या निवडणुकीसाठी सगळी शस्त्र घेऊन आम्ही सोबत राहू पक्ष म्हणून, त्यात कुठली अडचण नाही. परंतु शेवटी हे नेतृत्व सक्षम नेतृत्व आमच्याकडे आहे आणि या सक्षम नेतृत्वाच्या नेतृत्वाखालीच या शहराची निवडणूक या ठिकाणी होणार आहे. त्यामुळे सगळ्या जनतेला मी मनापासून आव्हान माझं आहे की आम्ही विकासाचा सोलापूर शहराचा चेहरा बदलतोय. अजून आम्हाला हे सोलापूर IT पार्क असणारं सोलापूर निर्माण करायचं आहे, स्वच्छ सुंदर सोलापूर करायचं आहे. आपल्याला पर्यटन क्षेत्र म्हणून या सोलापूरची ओळख आपल्याला निर्माण करायची आहे आणि यासाठी आपल्या शहरवासियांची आशीर्वादाची आवश्यकता आहे. शहरवासी भरभरून आशीर्वाद देतील. माझी मीडियाच्या बांधवांना विनंती आहे, तुम्ही सांगितलेला प्रत्येक मुद्दा आम्ही पूर्ण केलेला आहे. आता तुमच्या आशीर्वादाची आम्हाला गरज आहे. तुम्ही पण सगळे मिळून आम्हाला आशीर्वाद द्याल अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त करतो. खास करून आमच्या महापालिकेचे आयुक्त आहेत, अजून आचारसंहिता लागली नाही, त्यामुळं त्यांचंही मनापासून मी त्यांना धन्यवाद देतो. Kia, movement that inspires.